नळ नीळ जामवंत आणि सुग्रीव हनुमंत 5 जण बसलेत. 5 जण. त्यापैकी सुग्रीवानं रामप्रभूला पाहिलं. वर डोंगरावर बसलेत 5 जण. वर गुहा आहे, मोठमोठ्या शिळा पडलेल्या, आणि तिथं बसलेली 5 जणांची मीटिंग. नळ नीळ जामवंत आणि सुग्रीव हनुमंत. त्यापैकी सुग्रीव नावाच्या एका बलाढ्य वीरानं पाहिलं 2 जण कोणीतरी यायलेत. खांद्याला धनुष्यबाण अडकवलेले आहेत, अंगावर वल्कल आहेत, जटावर बांधलेले आहेत. कदाचित हा शत्रू तर नसावा. हनुमंताला सुग्रीवानं सांगितलं, हनुमंता जा आणि ते जे 2 कोणी यायलेत त्यांची परीक्षा घे, तपास घे, कोण आहेत. हनुमंत तयार झाले. कथेमध्ये पहिल्यांदाच आज बजरंगबली हनुमानचं चरित्र, त्यांचं नाव कथेमध्ये आले. बोलिए पवन सुत हनुमान की जय, बजरंगबली की जय. आता गदावाला बाबा आलाय. आता सगळे दणक्यात फायटिंग सुरू, धनाधन. चला. हनुमान ब्राह्मणाचा वेश धारण केलेले आहे. हा, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि खाली आले. डोंगरावरून खाली आले आणि खाली आल्यावर हात जोडून विचारलं, हात जोडून, रामप्रभू आणि लक्ष्मण भैया समोर, आप कौन आहे. तेव्हा रामानं परिचय दिला. अयोध्यापती दशरथाचा मुलगा मी, मोठा राम, आणि हा माझा भाऊ लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण नाव ऐकल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला देवाला, हनुमंताला. ओळख पटली आणि ओळख पटली. मूळ रूपामध्ये हनुमंत आलेले, ब्राह्मणाचा वेश टाकून दिला. हो, त्यावेळेला म्हणले, देवा वर माझे काही सहकारी बसलेत, आता लवकर लवकर चलायचे बरं का, आपल्याला खूप काम आहे पुढं. वर जाऊ म्हणले डोंगरावर. म्हणले ठीक आहे चला. अर्ध्या रस्त्यात गेले की रामप्रभू लक्ष्मण भैया थकले, डोंगरावर चढायचे. थकल्याबरोबर म्हणले, हनुमंता अरे पाय दुखायला लागले. म्हणले, देवा ही तुमची गाडी आहे म्हणले, बिन पेट्रोलची. दोन्ही खांद्यावर दोघांना बसवलं आणि उड्डाण केलं. 1 मिनिटाच्या आत वर गेल्यावर सुग्रीव, नळ नीळ आणि जामवंत वीर आहेत, मोठे मोठे वानर सेनेतले. लक्षात ठेवा, जामवंत त्यापैकी अस्वल आहेत आणि बाकीचे वानर कुळातले. सुग्रीवाला विचारलं देवानं, तुम्ही इथं कशामुळे राहताय. त्यावेळेला सुग्रीवानं सगळी हकीकत सांगितली. बाली नावाचा माझा भाऊ आहे, त्यानं माझं राज्यही बळकावलं, माझी स्त्री सुद्धा, माझी पत्नी सुद्धा त्याच्या ताब्यामध्ये आहे. हो देवा, तुम्ही कशामुळे फिरताय. माझी देखील पत्नी कोणतरी चोरून नेलेली आहे, दोघांमध्ये तह झाला, मी तुझी मदत करतो. रामप्रभू, लक्ष्मण भैया आणि सुग्रीव यांच्यामध्ये ठरलं, रामानं मदत करायची सुग्रीवाची, त्याची पत्नी, राज्य परत मिळवून देण्याचं. कोणाच्या तावडीतलं. भावाचं नाव सांगितलं मी, सुग्रीवाच्या. काय नाव. वाली. त्याला बाली देखील म्हणतात, वाली देखील म्हणतात. आणि त्या सुग्रीवानं मदत करायची ठरवली देवाची. म्हणले, देवा कोण नेली तुमची पत्नी. म्हणले, रावणानं नेली. रावणाचं राज्य तर दक्षिणेला आहे. हो म्हणले. एका दिवशी मी असाच बसलो होतो, त्यावेळेला विमानातून कोण्यातरी एका स्त्रीनं काही दागिने खाली फेकले. म्हणले, ते दागिने माझ्याकडे आहेत, बघा पटतात का, खून पटते का. दागिने असे फडक्यात बांधलेले गाठोडं सोडल्यावर रामप्रभूच्या समोर ठेवलं. रामप्रभूंनी लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा बघ रे, म्हणले हे दागिने तुझ्या वहिनीचेच आहेत का. कानातले फुलं घेतले, कर्ण फुलं, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, कानातले ते महिला मंडळीच्या कानातल्या घालायच्या दागिन्याला झुमके. हा, हो तुम्ही नाही केले का अजून. मालकानं केले नाही. ते झुमके रामानं असे हातात घेतले, लक्ष्मणाच्या पुढे धरले. लक्ष्मणा बघ रे, हे सीतेचे आहेत का तुझ्या वहिनीचे. लक्ष्मणाचे डोळे भरून आले.
दादा आयुष्यात मला पहिल्यांदा दुःख वाटते. दुःख काय झालं रे? दादा मला ओळख नाही पटत. म्हणले वहिनीचे झुमके तुला माहित नाहीत तुझ्या? म्हणले दादा खरं सांगू का, ज्या दिवसापासून सीतामाईनं तुमच्या गळ्यामध्ये हार घातलाय, वरमाला घातली, कितव्या वर्षी लग्न झालं सीतेचं रामासोबत? 9व्या वर्षी. रामाचं वय तेव्हा 15. 27व्या वर्षी देव घरातून बाहेर पडले वनवासासाठी. राज्याभिषेक ठरला होता पण झाला नाही. 15चं वय 27 झालं आणि 27 वर आता पुन्हा 13 वर्ष झालेत वनवास चालू आहे. किती वय झालं? 40. सीतेच्या आणि रामाच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक होता? 6 वर्षाचा फरक होता. म्हणजे आता सीता किती वर्षाची आहे? हा 40 मधून 6 गेले, 34 वर्षाची सीता झाली. तरी पण लक्ष्मण काय म्हणतोय? दादा ज्या दिवशीपासून सीतामाईनं तुमच्या गळ्यामध्ये माळ घातली त्या दिवशीपासून मी सीतेचा चेहराच पाहिला नाही. मग मी फक्त चरण पाहिले दादा, चरण पाहिले. त्याला म्हणावं दीर आणि भावजाईचं नातं, दीराचं आणि भावजाईचं नातं. फक्त दादा मी वहिनीच्या पायाकडं पाहत आलो, पायाकडं. कधीही मी वहिनीच्या चेहऱ्याकडे नजर उचलून पाहिलं नाही. त्याला म्हणावं दीर आणि भावजाईचं नातं. दादा फक्त या इतक्या अलंकारापैकी, इतक्या दागिन्यापैकी एकाचीच फक्त मला खून पटलेली आहे, ओळख पटलेली आहे, ते म्हणजे सीतेच्या पायातले पैंजण. दादा हे मात्र नक्की सांगू शकतो सीतेचे. सगळे दागिने पाहिले आणि खून पटली, हे तर सीतेचेच दागिने. मग तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला मदत करतो. युद्ध ठरलं. सुग्रीव आणि वाली यांचं युद्ध करायचं ठरलं. सुग्रीवा घाबरू नकोस, मी तुला मदत करतो. महाराज प्रभू तो दुष्ट खूप बलशाली आहे, माझी ताकद कमी पडणार. अरे घाबरू नकोस, मी आहे ना, मी सांगतो तसं कर. त्याला युद्धाला आव्हान दे. ठीक आहे, तुम्ही म्हणताल तर मी जातो, पण मदत करा बर का. त्यावेळेला सुग्रीव त्या वालीच्या दारात आला आणि त्याला युद्धाला आव्हान दिलं. अरे वाली चुप कर, अंदर बैठा है, कायर कहीं का बाहेर निघाल. वालीनं सांगितलं अरे पळून गेला होतास ना, कोणाच्या जोरावर बोलतोय? आलोच बघ. वाली आला आणि दोघांचं युद्ध संपलं. घनघोर युद्ध लागलं. वाली आणि सुग्रीव दोघही वीर आहेत. वाली सुग्रीवाला खाली पाडतोय, एकदा सुग्रीव वालीला खाली पाडतोय. पण वालीच्या ताकदी पुढे सुग्रीवाचा टिकाव लागला नाही. एक जोराचा बुक्का मारला वालीनं सुग्रीवाला आणि सुग्रीव मोर्चा येऊन खाली पडला. शुद्धीवर आल्याबरोबर पळून गेला. सुग्रीव पळून गेला ते थेट पुन्हा ऋषमुख नावाच्या पर्वतावर. हो, तिथं राम प्रभू हनुमान नळ नीळ जामवंत पुन्हा बसले. म्हणले देवा तुम्ही काय मारायची सुपारी घेतली काय? म्हणले त्या वालीकडून. म्हणले का? तुम्ही मदत करतो म्हणले, मग काहीच मदत केली नाही. तुम्ही काय माझा काय म्हणजे मलाच मारायचं ठरवले काय? अरे म्हणले तुम्ही दोघं भाऊ एवढे सारखे दिसता, कोण कोणताही ओळखायलाच येत नाही. मग उद्या सकाळी म्हणले पुन्हा एकदा. म्हणले आता नाही बाबा, हिंमतच नाही आपली. नाही म्हणले मी आहे ना, घाबरू नको. विजय माळ गळ्यात घातली, विजय माला, फुलांची माळ गळ्यात घातली. देवानं माळ गळ्यात घातली ज्याच्या, ती हरल का हो आता? ऐका, देवानं ज्याच्या गळ्यात माळ घातली ती हरल का? आणि देवाची माळ ज्यानं गळ्यात घातली ते बी हरल का? कळालं का? लय सांगायला वेळ नाही. देवाची माळ ज्यानं गळ्यात घातली ते कधी आयुष्यात हरल का? आणि देवानं ज्याच्या गळ्यात माळ घातली ते बी हरणार नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. अरे होय बाली निकल बाहेर, चुप कर, अंदर बैठा है. अरे कालच मारलं ना तुला, पुन्हा पुन्हा यायला? आज तर येऊन दाखव. दोघांचं घनघोर युद्ध झालं. वाली आणि सुग्रीव दोघही वीर आहेत. त्याच वेळेला प्रभू रामचंद्र एका झाडाच्या मागे लपलेले, धनुष्याला बाण लावला आणि एका बाणामध्ये वालीला खाली पाडलं. बोलिए प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. वाली खाली पडला, वाली. आणि वालीनं हात जोडले रामा पुढं. अरे 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 देवा,
मला वाटलं नव्हतं एवढा काय असशील म्हणून. म्हणले काय झालं रे? तिथलं अयोध्येचं राज्य तुम्हाला भेटलं नाही म्हणून माझं किष्किंधेचं राज्य घ्यायला आला होय? हा, माझं राज्य पाहिजे. अरे मागून घेतलं असतं, दिलं असतं एरीच. म्हणले मला राज्य नाही पाहिजे. मग तू अन्यायानं तुझ्या भावाचं राज्य घेतलंस आणि माझ्या समोर मी कोणावर अन्याय होऊ देत नाही माझ्या भक्तावर. ठीक आहे, तेव्हा विनाकारण मारलंस देवा. तू जर समजून सांगितलं असतं तर दिलं असतं. काय केलंस तू? विनाकारण मारलंस मला. श्री राम तुमने भी ये कैसा ये काम कर दिया, चुप करके मारा तीर सीने के पार दिया, चुप करके मारा तीर सीने के पार दिया। श्री राम तुमने भी ये कैसा ये काम कर दिया, काय चुप करके मारा सीने के पार कर दिया, चुप करके मारा सीने के पार कर दिया। श्री राम तुमने भी ये कैसा ये काम कर दिया, काय काम केलंस देवा? अगदी नीचपणाचं. छुप करके मारा तीर. अरे लपून बाण मारलास देवा, लपून. आता एक काम कर, माझ्यावर कृपा कर, हे राज्य घेऊन टाक, दे कोणाला द्यायचंय ते. पण एक काम कर, माझा जो मुलगा आहे, मुलगा काय नाव त्याचं? अंगद. त्या अंगदाला तुझ्या सेवेमध्ये घे. हो, त्याला सेवेमध्ये घे. अंगदाला युवराज पद दिलं आणि सोबत आता सगळ्यांनी मिळून देवाचं कार्य करायचं ठरवलं. देवाचं कार्य. एकदा भजन करू.